सांगली में बागनी जिला परिषद गठ से विधायक सदाभाऊ खोत की बहू मोहिनी सागर खोत ने महायुति और रैयत क्रांति संगठन के गठबंधन की ओर से 21 जनवरी को अपना नामांकन पत्र दाखिल किया। पिछले जिला परिषद चुनाव में सागर खोत को बेहद कम मतों से हार का सामना करना पड़ा था, लेकिन इस बार पूरी ताकत के साथ चुनाव लड़कर चुनावी जंग में मोहिनी सागर खोत की जीत का दावा विधायक सदाभाऊ खोत ने मीडिया से बातचीत में किया। वहीं विधायक जयंतराव पाटिल की विवादित आलोचना पर प्रतिक्रिया देते हुए सदाभाऊ खोत ने कहा कि इसका करारा जवाब शुक्रवार को बागनी में होने वाली सार्वजनिक सभा में दिया जाएगा। आइए सुनते हैं आगे का सविस्तर बयान विधायक सदाभाऊ खोत इनका। आज या ठिकाणी बागनी जिल्हा परिषद मतदारसंघातून माझी पत्नी सो मोहिनी सागर खोत हिचा तसेच आमच्या बागनी पंचायत समिती गणातून आमचे आदरणीय निवास बापू पाटील आणि आमच्या कारंजवाडी पंचायत समिती गणातून त्या ठिकाणी आमचे सहकारी आदरणीय अनिल सर देशमुख यांचा आम्ही महायुतीकडून त्या ठिकाणी आज अर्ज दाखल केलेला आहे। लोकांची भूमिका एकच आहे की लोकांना परिवर्तन पाहिजे। गेली 30-40 वर्ष जे जिल्हा परिषद सदस्य तिथं होऊन गेलेत किंवा ज्या जिल्हा परिषद सदस्यांना किंवा पंचायत समिती सदस्यांना लोकांनी खांद्यावर घेतलं, मतदान केलं, पण मागच्या 5-10 वर्षांमध्ये कसलाही कोणताही विकास त्या जिल्हा परिषदेच्या प्रतिनिधीनं त्या मतदारसंघामध्ये केलेला नाही। तर लोकांची एकच मागणी आहे की आमच्या गावातला सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि विकासालाच त्या ठिकाणी आम्ही मनाशी धरून ही निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहोत। निवडणुकीच्या ह्या पार्श्वभूमीवरती सगळ्यात महत्त्वाचा विकासाचा मुद्दा माझा म्हणण्यापेक्षा आमच्या महायुतीचा हा असणार आहे की तो सगळा उसाचा बेल्ट आहे, त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना पानंद रस्त्याची खूप मोठी अडचण होत असते। तरी आदरणीय आमदार सदाभाऊ खोत असतील, आदरणीय आमचे निशिकांत दादा असतील, आदरणीय राहुल दादा महाडिक असतील, आदरणीय आनंदराव बापू पवार असतील, आमचे सर्वच घटक पक्षांचे नेते यांच्या त्या ठिकाणी आशीर्वाद घेऊन आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी त्या मतदारसंघातले सगळे पानंद मुक्त करू, पानंद त्या ठिकाणी पूर्ण करू। दुसरं, आरोग्याच्या बाबतीमध्ये प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी आमचं शिगाव असेल, बागणे असेल किंवा इकडे कारंजवाडी आणि त्या गणातली गावं असतील, त्या गावांमध्ये दरवर्षी मला आरोग्याचं एक चांगलं आरोग्याचं शिबिर घेऊन लोकांचं त्या ठिकाणी आरोग्य जपायचं आहे। म्हणजे पानंद रस्ते करायचे आहेत, लोकांचं आरोग्य जपायचं आहे। दुसऱ्या बाजूला आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक घरावरती सोलर बसून त्या ठिकाणी बागनी जिल्हा परिषद मतदारसंघ हा वीज बिल मुक्त मतदारसंघ त्या ठिकाणी करायचा आहे आणि आम्ही त्या कामात सुरुवाती केली आहे। जवळपास आज 300 घरांवरती त्या ठिकाणी आम्ही आज सोलर पॅनेल त्या ठिकाणी बसवलेले आहेत आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की ह्या विकासाला चालना देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम करू। बागनी मतदारसंघामध्ये महायुतीकडून या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी सो मोहिनी ताई सागर खोत, त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये बागनी गणातून आमचे सहकारी निवास पाटील, कारंजवाडी पंचायत समितीमधून अनिल सर देशमुख यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। निश्चितपणाने ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लढवणार आहोत। बागनी मतदारसंघ हा एक मॉडेल मतदारसंघ म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नावारूपाला येईल। या मतदारसंघामध्ये आमचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम वीज बिल मुक्त गाव आणि सोलर युक्त गाव, बागनी मतदारसंघातील जनतेनं मतदान रूपी जर महायुतीला आशीर्वाद दिला तर निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाला घरातलं विजेचं बिल 1 रुपया सुद्धा येणार नाही अशा पद्धतीची योजना आम्ही राबवणार आहोत। शेतकऱ्यांच्यासाठी पानंद रस्ते मुक्त अभियान हे आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये राबवणार आहोत। अंतर्गत तर आम्ही काम करत जाऊ, आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही निश्चितपणानं भरीव काम आम्ही करणार आहे। शिगावला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि रोमित चव्हाण हा सीमेवरती लढताना शहीद झालेला माझा सहकारी जवान, त्याचाही आम्ही त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक शिगावमध्ये आम्ही उभा करणार आहोत। कोची बागनी या कृष्णा नदीवरच्या पुलाची अनेक वर्षाची मागणी खऱ्या अर्थानं बागनीवासियांची, परिसरातील शेतकऱ्यांची, सामान्य जनतेची होती। ती मागणी आम्ही पूर्ण करत आहोत। त्याच्यासाठी 35 कोटी रुपयाचा निधीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश राज्याचे बांधकाम मंत्री यांनी दिलेले आहेत।
म्हणजे निश्चितपणानं सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा मतदारसंघ या महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल मतदारसंघ म्हणून आम्ही नवा रूपाला आणत आहोत. या मतदारसंघाची जबाबदारी जसं एका बाजूला निशिकांतदादा पाटील आहेत, मी स्वतः आहे आणि सागर खोत यांच्या खांद्यावरती आम्ही प्रचाराची धुरा या मतदारसंघामध्ये दिलेली आहे आणि या मतदारसंघातला तरुण, युवक, महिला वर्ग हा मोठ्या संख्येनं खऱ्या अर्थानं आमच्या पाठीशी आशीर्वाद रूपी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये उभा राहिलेला आहे आणि त्यामुळं मला वाटतं की ही लढाई वाडा विरुद्ध गावगाडा आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, कारण आमची लढाई ही एका मोठ्या सत्ताधीशाच्या विरोधामध्ये आहे आणि निश्चितपणानं बागणी मतदारसंघातील जनता ही विकासाच्या बाजूने उभा राहील. कालच परवा त्यांनी तिथं सभा घेतली त्या सभेमध्ये सांगितले की इथल्या लोकांना बाहेरचा उमेदवार नको असा आरोप तुमच्यावरती झाला, त्याबद्दल तुमचं मला वाटतं की जयंत पाटील यांनी जी काही वक्तव्य केलेली आहेत त्यांनी ज्या ठिकाणावरून ती वक्तव्य केली त्या ठिकाणावरूनच त्याचं उत्तर निश्चितपणाने दिलं जाईल शुक्रवारी आणि येत्या शुक्रवारी मी त्याचं उत्तर सविस्तरपणाने देणार आहोत आणि त्यावेळी मला वाटतं की त्यांच्या प्रश्नाची उत्तर त्यांना मिळालेली असतील, लक्षात आलं. आणि म्हणून निश्चितपणानं आम्ही नम्रपणाने ही निवडणुकीला सामोरं जात आहोत, जनतेचं सेवक म्हणून सामोरं जात आहोत. ही निवडणूक विकासाकडून दुसरीला डायव्हर्ट व्हावी अशा पद्धतीची भूमिका ही खऱ्या अर्थानं मी त्यांचं नावही घेऊ इच्छित नाही, त्यांची ती भूमिका आहे की दुसरीला डायव्हर्ट झाली पाहिजे. नाचता येणार तर अंगण वाकडं, ज्यानं विकास तिथं भोपळा सुद्धा केला नाही तो तिथं ढोबळा फोडायला आलेला आहे. निश्चितपणानं त्याची जागा योग्य शुक्रवारी मी माझ्या सभेतनं दाखवून देईन.